आपल्या न्याय हक्कांसाठी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवत दाद मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या समक्ष मारहाण झाल्याची घटना धुळे शहरात घडली आहे। साक्री तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विशाल देसले यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची तक्रार महिन्याभरापूर्वी काही तरुणांनी दिली होती। शिवसेना पक्ष सोडत असल्याच्या कारणातून चक्क पोलीस ठाण्यातच विशाल देसलेने मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता। विशाल देसलेवर कारवाई व्हावी याकरता या तरुणांनी काल पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मतराव जाधव यांनी त्यांना मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित कार्यकर्त्यांनी केला। माझे सहकारी प्रशांत परदेशी आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती या घटनेबाबतीत? विशाल देसले हे साक्री तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि ते दादा भुसे जे मंत्री आहेत आणि पालकमंत्री देखील आहेत पुणे जिल्ह्याचे। त्यांच्या खास परिचितांमध्ये किंवा समर्थकांमध्ये विशाल देसलेंचा समावेश होतो आणि त्याचा कुठे ना कुठे गैरफायदा ते घेताना दिसतात आणि त्याच प्रकरणाचे प्रतिसाद या काल उमटलेले दिसून आले। विशाल देसलेंनी आपली दादागिरी दाखवत एक कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप संबंधित दलित कार्यकर्त्यांनी केलेला होता आणि त्या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हाही दाखला आहे। मात्र त्याची चौकशी केली जात नसल्याने, त्याच्या योग्य प्रकारे न्याय मिळत नसल्याने एक काही दलित कार्यकर्ते काल दादा भुसे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे। त्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा राग आल्याने संबंधित पोलीस अधिकारी हिम्मत जाधव जे पोलीस उपाधीक्षक आहेत त्यांनी त्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये हिम्मतराव जाधव यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का? नाही, या सर्व संदर्भात अजून सर्व चौकशीच्या स्तरावरती हे सर्व चाललेलं आहे आता आणि पोलीस आपल्या बाबतीत पोलिसांचं म्हणणं असं लागत नाहीये। जी प्रशांत, या सगळ्या घटनेनंतर पालकमंत्र्यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का? पालकमंत्र्यांनी याबाबत सावध पवित्रा घेतलेला आहे। जी, या सगळ्या घटनेमध्ये एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे प्रशांत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, त्यामुळं हे सगळं प्रकरण दडपलं जात आहे असा आरोप या कार्यकर्त्यांचा होता। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर पोलीस अधीक्षक चैतन्य इकडे जॉईन झालेले आहेत। मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत त्यांना खूपसा काही परिणामकारक काम दाखवता आलेलं नाही आहे। जिल्ह्यातली एकंदरीतच परिस्थिती ढासळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये पण काही दिवसांपूर्वी एका शांतता कमिटीच्या सदस्याला कोठडीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्याबाबत ही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर साक्रीतला हा प्रकार आणि काल घडलेला हा ताजा प्रकार असं एकंदरीतच परिस्थिती जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या बाबतीत थोडी घातक कशीच आहे। आपण बघतोय पालकमंत्र्यांची गाडी अडवली म्हणून शिवसेनेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांवरती या कार्यकर्त्यांचा आरोप होता शिवसैनिकांवरती की पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मारहाण केली, शिवसेना सोडून जातोय एक कार्यकर्ता म्हणून त्याला, पण त्याच्यावरती कारवाई होत नाही। दादा भुसे आपल्याबरोबर आहेत, पालकमंत्री, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा भुसे, जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसैनिक संबंधित जो आहे त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाहीये, आपली गाडी अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना मारहाण केली, आपल्याला न्याय मिळत नाही असं या युवकांचं म्हणणं आहे, काय आपण सांगाल? पहिली गोष्ट तर तो विषय काय होता कोणालाही माहित नाही, हा पहिला विषय। जी, दुसरी गोष्ट 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन, मला वाटतं आपला हा राष्ट्रीय उत्सव आहे, बरोबर? आणि 9:05 झेंडा वंदन झालं पाहिजे। 1 ते 1.5 मिनिटाच्या अंतरावर मी तिथं होतो। गाडी कोणी अडवली आणि त्या लोकांना बाजूला पोलिसांनी केलं, कारण झेंडा वंदन 9:05 झालं पाहिजे। आता राहिला विषय जर कोणाला काही सांगायचं होतं तर झेंडा वंदन कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम झाल्याच्या नंतर पण अनेक 5-50 शिष्टमंडळ भेटले, त्यांचं आपण ऐकून घेतलं, त्यांची निवेदनं स्वीकारली। यापूर्वी पण वेळोवेळी कोण आंदोलन केलं असेल, मोर्चे काढले असतील तर त्या मोर्चांमध्ये जाऊन आपण निवेदनं स्वीकारलेली आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। जे चुकीचं झालं असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आता हा विषय जर माहीत नसेल तर कोणावर अन्याय झाला असं म्हणण्याचा विषय कुठे निर्माण होऊ शकतो?
नाही, या कार्यकर्त्यांची मागणी अशी होती की आपल्या साक्रीच्या तालुका प्रमुखांनी पोलीस स्टेशनमध्ये एका कार्यकर्त्याला मारहाण केली, शिवसेना सोडून जातोय म्हणून त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि आपण शिवसेनेचे आहात, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, त्यांचा पोलिसांवर दबाव आहे म्हणून साक्रीचे धुळ्याचे पोलीस कारवाई करत नाही असं या युवकांचं म्हणणं होतं. आपण त्यांचं ऐकून घेत नाही म्हणून गाडी अडवली असंही त्यांचं म्हणणं आहे. त्याला आपलं काय उत्तर? कशी झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे चुकीचं झालं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. विषय तो नाही. विषय आहे की 15 ऑगस्टला आम्ही काही महत्व देणारे आहोत की नाही. खरं. आणि जे काही सांगायचं होतं तर झेंडावंदन झाल्याच्या नंतर पण आपण बोलू शकलो असतो. खरं. आणि राहिला विषय तर असा काय विषय हे कोणाला माहित पण नाही ना. जी, धन्यवाद दादा भुसे. आपण बोललात झी24 तासशी, त्याबद्दल. पालकमंत्री दादा भुसेंनी त्यांची बाजू मांडलेली आहे. चूक ज्याची असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण पोलीस ज्या पद्धतीने यांना अडवत होते ते वेळेत झेंडावंदन झालं पाहिजे याकरता अडवत होते असं म्हणत पालकमंत्र्यांनी पोलिसांची पाठराखण केल्याचं आपल्याला दिसतं. हिम्मतराव जाधव पोलीस उपाधीक्षक यांच्याशी देखील आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण वरिष्ठांशी बोलल्याशिवाय आपल्याला प्रतिक्रिया देता येणार नाही आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये झेंडावंदन 9:05 झालं पाहिजे याकरता अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आल्याची पाठराखण पालकमंत्र्यांनी केली आहे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.